हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलोअल्केन्स अँड हॅलोरिन्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय हॅलोअल्केन्स आणि याच्यामधला आपण पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोअल्केन्स. तर याच्यामध्ये आपण सेकंड रिएक्शन पाहतोय इलिमिनेशन रिएक्शन. इलिमिनेशन रिएक्शनमध्ये आत्तापर्यंत आपण E1 आणि E2 ह्या दोन रिएक्शन कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतोय E1CB रिएक्शन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ E1CB रिएक्शन? तर E1CB रिएक्शन म्हणजे काय पहा. E1CB रिएक्शन मीन्स E means elimination. E means elimination. 1 means unimolecular. 1 means unimolecular. C means conjugate. C means conjugate. And B means base. Conjugate base. This is the meaning of E1CB reaction. Elimination, unimolecular, conjugate base. E means elimination, 1 means unimolecular and CB means conjugate base. म्हणजे ह्या रिएक्शनच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की ह्या रिएक्शनमध्ये काय तयार होते, कॉन्जुगेट बेस तयार होते. दिस रिएक्शन प्रोसीड थ्रू कॉन्जुगेट बेस. आपण रिएक्शन बघूया म्हणजे लक्षात येईल. समजा आपण हे दोन कार्बन अटम घेतलेत, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ह्या कार्बन अटमला अटॅच आहे LG म्हणजेच काय असतो, लिव्हिंग ग्रुप असतो. पहा ह्या कार्बनच्या ह्या दोन व्हॅलन्सी. ज्या कार्बन अटमला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे तो कार्बन कोणता असतो, अल्फा कार्बन अटम. आणि त्याच्या शेजारचा कोणता कार्बन अटम असतो, बीटा कार्बन अटम असतो. म्हणजे ज्या कार्बन अटमला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे तो कार्बन अटम आहे अल्फा कार्बन अटम आणि त्याच्या ॲडजेसनचा जो कार्बन अटम आहे तो आहे बीटा कार्बन अटम. ह्या बीटा कार्बन अटमला अटॅच आहे हा हायड्रोजन ॲटम आणि अटॅच आहे G. तर हे G म्हणजे काय आता आपण पाहणार आहेत. त्यानंतर हे कार्बनचे आहे फोर्थ व्हॅलन्सी. दिस इज अल्फा कार्बन अटम अँड दिस इज बीटा कार्बन अटम. पहा अल्फा कार्बन अटमला काय अटॅच आहे, लिव्हिंग ग्रुप. आणि बीटा कार्बन अटमला काय अटॅच आहे, हायड्रोजन ॲटम आणि G अटॅच आहे. तर हे G म्हणजे काय पहा, वेअर G इज इक्वल टू स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. तर इथे G म्हणजे काय आहे, तर एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे. आता हे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप कोणते, फॉर एक्झाम्पल NO2. G म्हणजेच काय तर आपण ठेवू शकतो NO2 ग्रुप ठेवू शकतो. NO2 हा एक कसा आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे. त्यानंतर आहे CN. त्यानंतर कोणता आहे, CN. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे C डबल बॉन्ड O. तर C डबल बॉन्ड O हा सुद्धा काय आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे. त्यानंतर आहे फिनाइल रिंग. फिनाइल म्हणजे कोणते, बेन्झीन रिंग. आपल्याला माहिती आहे बेन्झीन रिंगमध्ये प्रत्येक कार्बन अटमला हायड्रोजन ॲटम अटॅच असतो. त्याच्यामधला जर तुम्ही एक H रिमूव्ह केला तर काय राहणार, C6H5 राहणार. दिस इज कॉल्ड फिनाइल ग्रुप. किंवा हेच अजून कसं लिहितात, PH असं लिहितात. हेच अजून कसं लिहितात, PH असं लिहितात. त्यानंतर आहे CF3. हां CF3. तर हे सर्व काय आहेत, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहेत. NO2 असेल, CN असेल, C डबल बॉन्ड O असेल, PH असेल. तर हे जे ग्रुप आहेत हे कोणता इफेक्ट दाखवतात, तर हे दाखवतात -M इफेक्ट. किंवा यालाच आपण काय म्हणतो, -R इफेक्ट. -M म्हणजे काय, नेगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट किंवा -R पण त्याला म्हणतात. -R म्हणजेच काय, नेगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आणि हा जो CF3 आहे तो CF3 कोणता इफेक्ट दाखवतो, तर हा दाखवतो -I इफेक्ट. कोणता इफेक्ट दाखवतो तो, -I इफेक्ट. इथं CF3च्या ठिकाणी आपण CBr पण ठेवू शकतो, CCl3 पण आपण ठेवू शकतो. तर हे सर्व काय आहेत, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहेत. एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप कुठे अटॅच आहे, बीटा कार्बन अटमला. नीट लक्ष ठेवा. एक G म्हणजे काय, तर एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आणि तो कुठे अटॅच आहे, बीटा कार्बन अटमला अटॅच आहे. त्यानंतर याची रिएक्शन आपल्याला कशासोबत करायची आहे, तर याची रिएक्शन आपल्याला करायची आहे बेससोबत. एक स्ट्रॉंग बेस. हा जो आपण बेस घेतलेला आहे तो बेस कोणता आहे, एक स्ट्रॉंग बेस आहे. आता स्ट्रॉंग बेस काय करेल, हा जो ॲसिडिक H आहे तो ॲसिडिक H काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल. दिस इज कॉल्ड ॲसिडिक H. व्हाय दिस इज कॉल्ड ॲसिडिक H, बिकॉज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. इफ strong electron withdrawing group present on beta carbon, then
hydrogen atoms on beta carbon becomes acidic. आता पहा हा जो बेटा हायड्रोजन ॲटम आहे तो बेटा हायड्रोजन ॲटम कसा आहे ॲसिडिक आहे. तर ॲसिडिक असण्याचं रिझन काय आहे कारण बेटा कार्बन ॲटमवरती काय प्रेझेंट आहे एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट आहे आणि बेटा कार्बन ॲटमवरती जर एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल तर हा जो बेटा हायड्रोजन आहे तो बेटा हायड्रोजन कसा होतो ॲसिडिक होतो. त्यानंतर याची रिएक्शन जर आपण समजा एखाद्या स्ट्रॉंग बेससोबत जर केली तर हा स्ट्रॉंग बेस काय करतो हा जो ॲसिडिक एच आहे तो ॲसिडिक एच काय करतो ॲब्स्ट्रॅक्ट करतो. म्हणजे आपल्याला काय मिळेल पहा ह्या बीनं काय केलं आहे हा एच ॲब्स्ट्रॅक्ट केला आहे. त्यामुळे काय झालं हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झाले कार्बन ॲटमवरती शिफ्ट झाले. अँड दिस इज रिव्हर्सिबल रिएक्शन अँड दिस इज फास्ट रिएक्शन. हे जे स्टेप आहे हे स्टेप कसे होते एकदम फास्ट होते. पहा हा बी आणि हा एच काय तयार झाला हा बी एच. बी म्हणजेच काय एक बेस आहे. ह्या बेसनं काय केला हा एच घेतला त्यामुळे हा बी एच काय झाला रिमूव्ह झाला. हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झाले कार्बन ॲटमवरती शिफ्ट झाले. म्हणजे आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं मिळणार आहे पहा सी सिंगल बॉन्ड सी इथे अटॅच आहे लिव्हिंग ग्रुप ही व्हॅलन्सी इथे अटॅच आहे जी. आता पहा हे दोन इलेक्ट्रॉन ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट झालेत हे दोन इलेक्ट्रॉन त्यामुळे याच्यावरती काय येणार निगेटिव्ह चार्ज येणार. काय निगेटिव्ह चार्ज. बेसनं ॲसिडिक एच रिमूव्ह केल्यानंतर ह्या कार्बन ॲटमवरती काय आला निगेटिव्ह चार्ज हा. अँड दिस इज कॉल्ड कॉन्जुगेट बेस. म्हणजे समजलं E1CB रिएक्शनमध्ये फर्स्ट काय तयार होतो एक कॉन्जुगेट बेस तयार होतो. आता पहा कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे. कार्बन ॲटमवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर याला आपण काय म्हणतो कार्बॅनियन असं म्हणतो. कार्बन ॲटमवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर याला आपण काय म्हणतो कार्बॅनियन म्हणतो. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय होतं पहा आता ही जी स्टेप आहे ही स्टेप कशी एकदम स्लो स्टेप आहे आणि जी स्टेप स्लो असते त्या स्टेपला आपण काय म्हणतो RDS म्हणतो. RDS म्हणजेच काय रेट डिटरमायनिंग स्टेप. काय होतं आता इथं हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात म्हणजे ते पाय बॉन्ड तयार करतात. त्यामुळे हा जो लिव्हिंग ग्रुप आहे तो लिव्हिंग ग्रुप काय होतो रिमूव्ह होतो. म्हणजे बघा आपल्याला कंपाऊंड काय मिळेल सी ह्या सीला अटॅच आहे हा जी इथं काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल सी हा लिव्हिंग ग्रुप रिमूव्ह झाला ह्या दोन व्हॅलन्सी अँड दिस इज अल्किन. म्हणजे इथं फॉर्मेशन ऑफ अल्किन कसं झालेलं आहे थ्रू कॉन्जुगेट बेस. हेन्स दिस इज कॉल्ड E1CB रिएक्शन. म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये जो इंटरमिडिएट तयार झालेला आहे तो इंटरमिडिएट कोणता आहे दिस इज इंटरमिडिएट. नीट लक्ष ठेवा ह्या रिएक्शनमध्ये कोणता इंटरमिडिएट तयार होतो तर कार्बॅनियन हा इंटरमिडिएट तयार होतो. किंवा आपण असं सांगू शकतो की ह्या रिएक्शनमध्ये काय तयार होतो एक कॉन्जुगेट बेस तयार होतो. अँड दिस इज कॉल्ड E1CB रिएक्शन एलिमिनेशन युनिमॉलिक्युलर कॉन्जुगेट बेस. समजले. फक्त काय करायचं आहे नीट लक्ष ठेवायचं आहे हा जो आपल्याला कंपाऊंड दिलेला आहे ज्या कार्बन ॲटमवरती लिव्हिंग ग्रुप आहे तो कार्बन ॲटम अल्फा आहे. अल्फाच्या शेजारी जो कार्बन ॲटम आहे तो आहे बेटा आणि बेटा कार्बन ॲटमवरती जर स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आढळत असेल यापैकी एक तर याचा अर्थ ही रिएक्शन कोणते होणार आहे E1CB रिएक्शन होणार आहे. राईट डाऊन लिहिलं. पहा आता याच्यावरचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स. हां न्यू पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ E1CB रिएक्शन. इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ E1CB रिएक्शन. हाऊ टू आयडेंटिफाय E1CB रिएक्शन. तर तुम्ही E1CB रिएक्शन हे कसे आयडेंटिफाय करणार E1CB रिएक्शन आयडेंटिफाय कसे करणार तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट तुम्ही काय लक्ष ठेवायचं आहे तर स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲट बेटा कार्बन स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲट बेटा कार्बन. बेटा कार्बनमध्ये काय असणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असणार. त्यानंतर याच्यामध्ये काय यूज केलं जातं स्ट्रॉंग बेस यूज केलं जातं. स्ट्रॉंग बेस यूज केलं जातं. आता स्ट्रॉंग बेस कोणकोणते आहेत हे ऑलरेडी आपण
पाठीमागं E2 रेशमध्ये दिलेले आहेत, कारण E2 रेशमध्ये सुद्धा काय केले जातात, स्ट्रॉंग बेस यूज केले जातात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे ॲट हाय टेम्परेचर दिलं जाईल किंवा सिम्पली काय दिलं जाईल, दी सिम्बॉल ऑफ हीट जरी दिला तरी ती रेशन कोणती असणार आहे, E1CB रेशन. म्हणजे E1CB रेशनच्या ह्या 3 मेन कंडिशन्स आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲट बीटा कार्बन, स्ट्रॉंग बेस आणि हाय टेम्परेचर जर असेल तर ती रिएक्शन कोणती होणार, E1CB रिएक्शन. बघूया आता याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे फर्स्ट पॉईंट स्ट्रॉंग बेस यूज. फर्स्ट इज स्ट्रॉंग बेस यूज. तर याच्यामध्ये काय यूज केलं जातं, स्ट्रॉंग बेस यूज लाईक E2 रिएक्शन, E2 रिएक्शनमध्ये आपण काय यूज केलेलं आहे, स्ट्रॉंग बेस यूज केलेले आहेत. तर E2 रिएक्शन तुम्ही एकदा परत एकदा तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये कोणकोणते स्ट्रॉंग बेस आहेत ते तुमच्या लक्षात येईल. अल्कोहोलिक एच आहे, NaNH2 आहे किंवा बल्की बेस, हे सर्व काय असतात, स्ट्रॉंग बेस असतात. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप. नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप. तर याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप कसा असतो, तर याच्यामध्ये दोन्ही लिव्हिंग ग्रुप असतात, पुअर लिव्हिंग ग्रुप ॲज वेल ॲज गुड लिव्हिंग ग्रुप. पुअर लिव्हिंग ग्रुप ॲज वेल ॲज गुड लिव्हिंग ग्रुप. पुअर लिव्हिंग ग्रुप पण असू शकतात आणि गुड लिव्हिंग ग्रुप पण असू शकतात. पुअर लिव्हिंग ग्रुप म्हणजे कोणते, तर F. पुअर लिव्हिंग ग्रुप म्हणजे कोणते, F आहे, त्यानंतर OH मायनस आहे, त्यानंतर CN मायनस आहे, त्यानंतर OMe मायनस आहे. तर हे सर्व काय आहेत, पुअर लिव्हिंग ग्रुप. आणि गुड लिव्हिंग ग्रुप कोणते आहेत, तर गुड लिव्हिंग ग्रुप आहे आयोडीन आहे, त्यानंतर Br आहे, त्यानंतर OTS आहे. तर हे सर्व काय आहेत, गुड लिव्हिंग ग्रुप आहेत. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट लिहायचं आहे. थर्ड पॉईंट रेट ऑफ E1CB reaction is directly proportional to stability of conjugate base. रेट ऑफ E1CB रिएक्शन म्हणजे E1CBचा रेट हा डिपेंड कशावरती आहे, तर स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेसवरती. ॲज दी स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस इन्क्रीजेस, रेट ऑफ E1CB रिएक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. मग स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस हे कधी इन्क्रीज होईल, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू -M इफेक्ट. ज्या ग्रुपचा मायनस हा इफेक्ट जास्त असेल त्या कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी जास्त असेल आणि त्या रिएक्शनचा रेट ऑफ E1CB रिएक्शन कसा असेल, रेट ऑफ E1CB रिएक्शन जास्त असेल. आलं लक्षात. तर हे नोट डाऊन करा. आपण याच्यावरचे काय घेऊया, प्रॉब्लेम्स घेऊया. राईट डाऊन. पहा याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. पहा एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये आहे फर्स्ट एक्झाम्पल, CH2F MEO मायनस K प्लस MEOH. पहा ही रिएक्शन कोणती आहे, E1 E2 का E1CB. तर ही रिएक्शन आहे E1CB रिएक्शन. व्हाय, बिकॉज दिस इज अल्फा कार्बन टर्म, दिस इज बीटा कार्बन टर्म. बीटा कार्बन टर्मला काय अटॅच आहे, PH. बीटा कार्बन टर्मला काय अटॅच आहे, PH म्हणजे काय, एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. आणि इथं आपण काय यूज केलेलं आहे, स्ट्रॉंग बेस यूज केलेला आहे. येते लक्षात. तर हे आहे स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग बेस यूज केल्यामुळं काय होणार, कॉन्जुगेट बेस तयार होणार. म्हणजे बीटा कार्बन टर्म कोणता आहे, तर हा इथला H काय होणार, एक रिमूव्ह होणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार, इथे एक कॉन्जुगेट बेस. पहा हे बेन्झिन ॲज इट इज. पहा इथला एक H काय होणार, रिमूव्ह होणार आणि ह्या कार्बन टर्मवरती काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. पुढे सिंगल बॉन्ड CH2F. दिस इज कॉल्ड कॉन्जुगेट बेस. तर इथं फर्स्ट काय तयार होईल, कॉन्जुगेट बेस म्हणजेच कार्बिनेन तयार होईल. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. म्हणजे CH आणि CH2च्या मध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि हा जो F आहे लिव्हिंग ग्रुप, तो लिव्हिंग ग्रुप काय होईल, रिमूव्ह होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल. पहा ही बेन्झिन रिंगला अटॅच होईल CH डबल बॉन्ड CH2. तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड.
PH C डबल बॉन्ड O CH2 CH2 Cl PH C डबल बॉन्ड O CH2 CH2 Cl पहा याच्यामध्ये समजा आपण अल्कोहोलिक KOH यूज केलं, अल्कोहोलिक KOH हीट, तर अल्कोहोलिक KOH हा सुद्धा एक काय आहे स्ट्रॉंग बेस आहे, हीटचा सिम्बॉल दिलेला आहे. याच्यामध्ये अल्फा कार्बनडम कोणता आणि बेटा कोणता, दिस इज अल्फा कार्बनडम, दिस इज बेटा कार्बनडम. Cl इज लिव्हिंग ग्रुप, लिव्हिंग ग्रुप ज्या कार्बनडमला अटॅच आहे तो कार्बनडम असणार आहे अल्फा कार्बनडम, तिच्या शेजारी कोणता असणार आहे बेटा कार्बनडम असणार आहे. लक्षात पहा फर्स्ट कार्बेनियन कुठे तयार होईल, तर हा जो बेटा एच आहे तो बेटा एच कसा आहे ॲसिडिक आहे, आणि ॲसिडिक असल्यामुळं यातला जो बेस आहे तो बेस काय करणार, तो एच रिप्लेस करणार, रिमूव्ह करणार, ॲब्स्ट्रॅक्ट करणार, त्यामुळे ह्या कार्बनडमवरती काय येणार निगेटिव्ह चार्ज येणार. पहा PH पुढे C डबल बॉन्ड O CH, तर इथे येणार निगेटिव्ह चार्ज, हा बीटा एच काय करणार तो बेस ॲब्स्ट्रॅक्ट करणार CH मायनस, इथे काय येणार CH2, इथे येणार Cl. तर हा फर्स्ट काय तयार झाला आहे कॉन्जुगेट बेस तयार झाला. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार पहा, हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार, त्यामुळे हा जो लिव्हिंग ग्रुप आहे तो लिव्हिंग ग्रुप करणार रिमूव्ह होणार, म्हणजे आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळेल पहा PH पुढे C डबल बॉन्ड O CH डबल बॉन्ड CH2, तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. एकदम सिंपल आहे. त्यानंतर एक्झाम्पल थर्ड, पहा इथे काय आहे NaNH2, तर NaNH2 हा पण काय एक स्ट्रॉंग बेस आहे, सोडा अमाइड, दिस इज कॉल्ड सोडा अमाइड. पहा इथं कॉन्जुगेट बेस कुठे तयार होणार आहे, तर पहा तर या तीन फ्लोरीनपैकी एक फ्लोरीन काय असेल आपला लिव्हिंग ग्रुप असेल. पहा इथे काय आहे CH आहे, इथे काय आहे CH, 3 लाईन जंक्शन आहे, म्हणजे ह्या कार्बनडमला काय अटॅच आहेत, 2 क्लोरीन अटॅच आहेत आणि एक हायड्रोजन अटॅच आहे ह्या कार्बनडमला. येथे लक्षात आहे 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं CH, तर हा बेस काय करेल, इथला जो H आहे तो H काय करेल रिमूव्ह करेल फर्स्ट, म्हणजे आपल्याला इथं काय मिळेल सांगा. पहा इथे येणार हा निगेटिव्ह चार्ज, त्यानंतर हे 3 फ्लोरीन 1 2 and 3 हा तयार झाला कॉन्जुगेट बेस. त्यानंतर काय होणार पहा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील, म्हणजे इथे काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. हां इथे काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल, यातला एक फ्लोरीन काय होणार रिमूव्ह होणार, कारण इथं फ्लोरीन हा काय आहे लिव्हिंग ग्रुप आहे, आणि आपल्याला पुढे काय मिळणार आहे पहा हे 2 Cl ॲज इट इज Cl. आता इथे काय राहिलं सांगा 2 फ्लोरीन, तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. तर हे जे एक्झाम्पल झाले हे एक्झाम्पल कशाचे होते, तर A1CB रिएक्शनचे. एकदम सिंपल आहेत. बेटा कार्बोनेटमवरती जर स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल, आता स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणकोणते आहेत, तर ते आत्ताच आपण दिले होते. बेटा कार्बोनेटमवरती स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, स्ट्रॉंग बेस आणि हीटचा जर सिम्बॉल असेल तर याचा अर्थ ती रिएक्शन कोणती असणार आहे A1CB रिएक्शन. A1CB रिएक्शनमध्ये कोणता इंटरमिडिएट तयार होतो, तर कार्बेनियन हा इंटरमिडिएट तयार होतो. आपण E2 रिएक्शन पाहिली होती, E2 रिएक्शनमध्ये कोणताही इंटरमिडिएट तयार होत नाही. E1 रिएक्शन आपण पाहिली, E1 रिएक्शनमध्ये कोणता इंटरमिडिएट तयार होतो, तर तिथे कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट तयार होतो. ह्या तिन्ही रिएक्शन आपण कंप्लीट केले E1, E2 अँड A1CB. आता आपण काय करणार आहेत, तर याच्यावरचे काय आपण क्वेश्चन्स घेणार आहेत E1, E2 अँड A1CB. राईट डाऊन. आता आपण कोणते रिएक्शन कंप्लीट केले A1CB रिएक्शन, तर ह्या तिन्ही रिएक्शन आपण कंप्लीट केलेत E1, E2 अँड A1CB रिएक्शन. E1 रिएक्शनमध्ये कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट तयार होतो, E2 रिएक्शनमध्ये कोणताही इंटरमिडिएट तयार होत नाही आहे, आणि A1CB रिएक्शनमध्ये कार्बेनियन हा इंटरमिडिएट तयार होतो. हां आता आपण काय पाहतोय क्वेश्चन्स ऑन एलिमिनेशन रिएक्शन. तर एलिमिनेशन रिएक्शनवरती काही क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे arrange the following compounds in order of dehydrohalogenation in bracket A1 reaction. Arrange the following compounds in order of dehydrohalogenation in bracket A1 reaction. खाली आपल्याला हे 4 कंपाऊंड दिलेले आहेत आणि यांचे आपल्याला काय विचारले ऑर्डर विचारले डेहायड्रोहॅलोजिनेशन, पण रिएक्शन कोणते दिले आपल्याला ते खूप महत्त्वाचं आहे A1 रिएक्शन बरोबर. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेहायड्रोहॅलोजिनेशन. डेहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय असतं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. DE मीन्स रिमूव्हल,
Hydro means hydrogen and halogen. Removal of hydrogen and halogen is called dehydrohalogenation. त्यानंतर आहे A1 रिएक्शन. रिएक्शन कोणते दिले? A1 रिएक्शन. आपल्याला माहिती आहे A1 रिएक्शनमध्ये कोणता इंटरमिडिएट तयार होतो? तर कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट तयार होतो. म्हणजेच रेट ऑफ A1 रिएक्शन डिपेंड कशावरती आहे? रेट ऑफ A1 रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. A1 रिएक्शनचा जो रेट आहे तो रेट डिपेंड कशावरती आहे? तर कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवरती डिपेंड आहे. एकदम सिम्पल आहे. मग याच्यामध्ये कोणत्या कंपाऊंडचा रेट ऑफ A1 रिएक्शन जास्त असेल तर ते आपल्याला कशावरून काढावं लागेल? तर कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवरून. तर आपल्याला प्रत्येकाचे काय तयार करावं लागतील? कार्बोकॅटायन तयार करावं लागतील. तर या प्रत्येक कंपाऊंडमध्ये काय आहे? Cl हा लिव्हिंग ग्रुप आहे. पहा, हा CH2 आणि हा Cl काय करेल? ह्या बॉन्डमधले पहिले 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो बाहेर पडेल आणि कार्बोकॅटायन तयार होईल. पहा, इथे कोणता कार्बोकॅटायन तयार होईल? पहा, हा Cl 2 इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडेल म्हणजे इथे काय तयार होईल? हा कार्बोकॅटायन तयार होईल. दिस इज कॉल्ड 1 डिग्री कार्बोकॅटायन. त्यानंतर ह्या बॉन्डमधले पण 2 इलेक्ट्रॉन घेऊन हा Cl बाहेर पडेल म्हणजे इथे काय तयार होईल? कार्बोकॅटायन तयार होईल. दिस इज ऑल्सो प्रायमरी कार्बोकॅटायन 1 डिग्री कार्बोकॅटायन. पहा, इथे काय होणार? हा Cl रिमूव्ह होणार त्यामुळे इथे काय तयार होणार? हा कार्बोकॅटायन तयार होणार. आता कोणता कार्बोकॅटायन हा? दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन. दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन प्लस हा काय आहे? अलाइल कार्बोकॅटायन आहे. अलाइल. पहा, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढच्या कार्बन टर्मला आपण काय म्हणतो? अलाइल कार्बन म्हणतो. आणि अलाइल कार्बन टर्मवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अलाइल कार्बोकॅटायन. हा कसा आहे? मोर स्टेबल आहे कारण याच्यामध्ये काय आहे? रेझोनन्स आहे. पहा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा पाय बॉन्ड इथे शिफ्ट होऊ शकतो. इथे डबल बॉन्ड तयार होईल. ह्या कार्बन टर्मवरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा तयार झाला रेझोनन्सवाला कार्बोकॅटायन म्हणजे हा मोर स्टेबल. त्यानंतर इथे पहा, हा Cl काय होणार? रिमूव्ह होणार आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार. कोणता कार्बोकॅटायन हा? तर हा आहे 2 डिग्री कार्बोकॅटायन. आता पहा, रेझोनन्स कशामध्ये आहे? तर याच्यामध्ये रेझोनन्स आहे Cमध्ये. त्यामुळे Cचा A1 रिएक्शनचा रेट कसा असेल? जास्त असेल. म्हणजे ऑप्शन A आणि ऑप्शन B यापैकी आपला एक ऑप्शन करेक्ट असेल. C नंतर कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे? पहा, हा आहे 1 डिग्री कार्बोकॅटायन. इथे किती अल्फा याच्यात? कारण कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी ही डिपेंड कशावरती असते? रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह इफेक्ट. पहा, इथे किती अल्फा एच आहेत? तर इथे आहेत 2 अल्फा एच. इथे अल्फा एच किती आहेत? 2 अल्फा एच. अल्फा एच म्हणजे काय? तर ज्या कार्बन टर्मवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या ॲडजस्टंटचा जो कार्बन टर्म आहे तो असतो अल्फा कार्बन आणि त्याच्यावरती जे हायड्रोजन असतात त्यांना आपण म्हणतो अल्फा एच. जिथे अल्फा एच जास्त म्हणजेच हायपर कॉन्जुगेशन जास्त त्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जास्त. तर हा तर इथे रेझोनन्स आहे त्यामुळे हा तर मोर स्टेबल आहे. इथे पहा, हे 3 आणि हे 2 किती झाले? 5 अल्फा एच. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? इथे जास्त अल्फा एच आहेत म्हणजे इथं 5 हायपर कॉन्जुगेशन आहेत म्हणजे हा मोर स्टेबल आहे. C नंतर काय येणार? D येणार. बरोबर. C नंतर काय येणार? D. इथे C नंतर काय आहे? B. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? B ऑप्शन इज करेक्ट. इथे 2 अल्फा एच आहेत, इथे 2 अल्फा एच आहेत परंतु इथे काय आहे? पहा, हा जो एच आहे तो एच इकडं शिफ्ट होऊ शकतो 1 to हायड्रेट शिफ्ट. त्यामुळे इथे काय येऊ शकतो? हा पॉझिटिव्ह चार्ज. कोणता कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो? इथे अलाइल कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो. तसं इथे तयार होऊ शकतो का अलाइल कार्बोकॅटायन? नाही आहे. म्हणजे कोण असेल मोर स्टेबल? B. C, D त्यानंतर B आणि लास्ट काय येणार? A. सो B ऑप्शन इज करेक्ट. हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला विचारला होता JEE मेन्स 2020मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला होता. पाहता क्वेश्चन नंबर 2. द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिएक्शन इज. तर आपल्याला हे रिएक्शन दिले आणि ह्या रिएक्शनचा मेजर प्रोडक्ट आपल्याला विचारलेला आहे. पहा, ह्या रिएक्शनचा मेजर प्रोडक्ट कोणता असेल? एकदम सिम्पल आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट काय करावं लागेल तुम्हाला? ह्या कंपाऊंडची रिएक्शन PBr3 सोबत करावं लागेल. आणि आपण ह्याच टॉपिकमध्ये पाहिले. पहा, इथे काय आहे? कार्बन टर्मला OH अटॅच आहे म्हणजे हा सिम्पली काय आहे? अल्कोहोल आहे. आणि अल्कोहोलची रिएक्शन आपण PBr3 सोबत केलेली आहे. PBr3 असेल, PCl3 असेल किंवा PI3 असेल. आपण अल्कोहोलचे मॉलिक्यूल किती घेतो? इथं 3 मॉलिक्यूल घेतो. पण इथले 3 R आणि इथले 3 Br काय तयार होणार? थ्राईस R Br तयार होणार. थ्राईस R Br. तर आपला हा मेन कंपाऊंड आहे. म्हणजे काय होतं? OHच्या ठिकाणी काय अटॅच होतो? ब्रोमिन अटॅच होतो. एकदम सिम्पल आहे. मग सांगा,
जेव्हा आपण ह्या कंपाऊंडची रिएक्शन ह्या PBr3 सोबत करू त्यावेळेस आपल्याला फर्स्ट कंपाऊंड कोणता मिळेल तर हा OH फक्त रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी काय अटॅच होणार Br, म्हणजे आपल्याला फर्स्ट कंपाऊंड हा मिळेल. बा इथं आहे डबल बॉन्ड O, तर इथं काय अटॅच होणार आहे Br, तर फर्स्ट आपल्याला हा मिळेल. त्यानंतर याची रिएक्शन काय केले अल्कोहोलिक KOH. आता हा जो कंपाऊंड मिळाला आपल्याला त्याची रिएक्शन काय सोबत करायचं आहे अल्कोहोलिक KOH. तर अल्कोहोलिक KOH हा काय आहे एक स्ट्रॉंग बेस आहे आणि स्ट्रॉंग बेस आहे त्यामुळे कोणती रिएक्शन होणार A2 रिएक्शन होणार. पहा A2 रिएक्शनमध्ये काय होतं ब्रोमीन ज्या कार्बन अटॅमला अटॅच आहे लिव्हिंग ग्रुप ज्या कार्बन अटॅमला अटॅच आहे तो कार्बन अटॅम कोणता असतो अल्फा आणि त्याच्या शेजारचा काय असतो बीटा. हा पण ॲडजस्टंटला आहे, हा पण ॲडजस्टंटला आहे. इथे दोन कार्बन अटॅम हे बीटा आहेत. सपोज दिस इज बीटा 1 आणि दिस इज बीटा 2. आपण हायड्रोजन कुठलाही रिमूव्ह करू शकतो बीटा 1 वरचा पण आणि बीटा 2 वरचा पण. म्हणजे पहा समजा बीटा 2 वरचा आपण एच रिमूव्ह केला तर काय होणार हा Br आणि ह्या बीटा 2 मध्ये पहा अल्फाचा Br रिमूव्ह होणार, बीटा 2चा एच रिमूव्ह होणार, त्यामुळे अल्फा आणि बीटा 2 मध्ये डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळणार पहा कंपाऊंड आपल्याला कोणता मिळणार मी तुम्हाला इथं डायरेक्ट सांगतोय. तर आपल्याला कंपाऊंड मिळणार हा कंपाऊंड इथे लक्षात C हा आपल्याला कंपाऊंड मिळणार. जर समजा आपण बीटा 1 वरचा रिमूव्ह केला, कुठला रिमूव्ह केला आपण बीटा 1 वरचा एच रिमूव्ह केला आणि हा Br रिमूव्ह केला तर अल्फा आणि बीटा 1 मध्ये डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. इथे लक्षात हा कंपाऊंड आपल्याला कधी मिळेल जर आपण बीटा 2 वरचा जर आपण हायड्रोजन रिमूव्ह केला तर. आणि आपल्याला हा कंपाऊंड कधी मिळेल जर आपण बीटा 1 वरचा एच जर आपण रिमूव्ह केला तर. मग कोणतं कंपाऊंड मेजर आहे हा कंपाऊंड मेजर आहे का हा कंपाऊंड मेजर आहे तर हा कंपाऊंड मेजर आहे. दिस इज करेक्ट ऑप्शन. रिझन काय त्याचं पहा इथं काय आहे कॉन्ज्युगेशन आहे. पहा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड O आहे. कॉन्ज्युगेटेड कंपाऊंड हे कसे असतात मोर स्टेबल असतात, त्यामुळे हा कंपाऊंड कसा आहे मेजर आहे. त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे बी ऑप्शन इज करेक्ट. आणि हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपल्याला विचारला होता JEE मेन्स 2019 हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता JEE मेन्स 2019 तर हे झाले पहिले 2 क्वेश्चन्स नोट डाऊन. क्वेश्चन नंबर थर्ड दिला आहे द मेजर प्रोडक्ट Y इन दी फॉलोविंग रिएक्शन इज. तर आपल्याला ही रिएक्शन दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे मेजर प्रोडक्ट Y हा X प्रोडक्ट आहे आणि हा आहे Y. तर हा आपल्याला मेजर प्रोडक्ट विचारला आहे. एकदम सिंपल रिएक्शन आहे. पहा कोणता कंपाऊंड दिला आहे एक सिम्पली अल्काइल हॅलाइड हा एक कंपाऊंड दिलेला आहे. पहा अल्काइल हॅलाइड Cl दिस इज अल्काइल हॅलाइड याची रिएक्शन केले EtO Na+. कोणता आहे हा EtO Na+ म्हणजे सोडियम एथॉक्साइड आहे आणि हीट केलं आहे. इथे आपण काय केलं सांगा एक स्ट्रॉंग बेस यूज केला आहे. स्ट्रॉंग बेस आहे हीट आहे अल्काइल हॅलाइड आहे म्हणजे ही रिएक्शन कोणती आहे E2 रिएक्शन. E2 रिएक्शनमध्ये आपण काय यूज करतो स्ट्रॉंग बेस यूज करतो. आता याच्यामध्ये काय होणार लिव्हिंग ग्रुप कोणता आहे Cl ज्या कार्बन अटॅमला अटॅच आहे तो कार्बन अटॅम कोणता आहे अल्फा कार्बन अटॅम. हा कोणता असेल मग ॲडजेसनचा बीटा कार्बन अटॅम. हा सुद्धा कोणता असेल ॲडजेसनचा बीटा कार्बन अटॅम असेल. इथे 2 बीटा कार्बन अटॅम आहेत सोबत बीटा 1 आणि दिस इज बीटा 2. तर आपल्याला काय करायचं आहे अल्फा कार्बन अटॅमवरचा हॅलोजन रिमूव्ह करायचा आहे आणि बीटा कार्बन अटॅमवरचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. कारण ह्या रिएक्शनला तर आपण काय म्हणतो बीटा इलिमिनेशन असं म्हणतो. बीटा कार्बन अटॅमचा हायड्रोजन इन्व्हॉल्व होतो इलिमिनेशनमध्ये म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतो अँटी इलिमिनेशन बीटा इलिमिनेशन E2 रिएक्शन. मग पहा कोणता बीटा कार्बन अटॅमवरचा हायड्रोजन रिमूव्ह की जेणेकरून आपल्याला इथे काय मिळेल X मिळेल. तर X पण कसा पाहिजे मेजर पाहिजे. X पण कसा पाहिजे मेजर. पहा बीटा 1 वरचा जर समजा आपण एच रिमूव्ह केला बीटा 1 वरचा जर आपण एच रिमूव्ह केला तर काय होणार अल्फामध्ये आणि बीटा 1 मध्ये डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळणार तर आपल्याला हा कंपाऊंड मिळणार. प्लस जर समजा आपण बीटा 2 वरचा एच रिमूव्ह केला तर अल्फामध्ये आणि बीटा 2 मध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळणार. म्हणजे आपल्याला कोणतं कंपाऊंड मिळणार तर आपल्याला हा कंपाऊंड मिळणार. मग सांगा फर्स्ट कंपाऊंड मेजर आहे का हा सेकंड कंपाऊंड मेजर आहे. कारण X पण आपल्याला कोणता लिहायचा आहे मेजर्स लिहायचा आहे. अल्केन इथे अल्केनची स्टॅबिलिटी कशावरती डिपेंड असते हायपर कॉन्ज्युगेशनवरती. पहा इथे हायपर कॉन्ज्युगेशन किती आहे इथं फक्त 1 अल्फा H आहे 1 अल्फा H. पहा कार्बन कार्बन डबल बॉन्डला
म्हणजे डबली बॉन्डेड कार्बनटमला जे कार्बनटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन म्हणतो. आणि अल्फा कार्बनटमवरती जे एच असतात ते एचला आपण काय म्हणतो, अल्फा एच. इथे हा जो कार्बनटम आहे तो कोणता आहे, अल्फा कार्बनटम आहे आणि तिथे फक्त एकच एच आहे, त्यामुळे 1 अल्फा एच. इथे पहा किती होणार, तर हा आहे अल्फा कार्बनटम, हा आहे अल्फा, हा आहे अल्फा, म्हणजे इथले 3 + 3 + 3 म्हणजे टोटल किती झाले, 9 अल्फा एच झाले. म्हणजे एक्स हा कंपाऊंड कोणता असेल, हा असेल. तर हा आपला एक्स कंपाऊंड आहे, हा आपला एक्स कंपाऊंड नाही आहे. हा आपल्याला काय मिळेल, मेजर मिळेल, कारण इथं अल्फा एच कसे आहेत, जास्त आहेत, त्यामुळे हा अल्केन मेजर आहे. त्यानंतर याचे रिएक्शन काय सोबत केलेले आहे, HBr सोबत केलेले आहे. काय सोबत केलेलं आहे, HBr सोबत केलेलं आहे. H प्लस असतो, Br मायनस असतो. हा जो एक्स आहे तो आहे अनसिमेट्रिकल अल्केन, हा आहे अनसिमेट्रिकल रिएजन. अनसिमेट्रिकल अल्केन, अनसिमेट्रिकल रिएजन ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनी-कुप्स रूल. इथे लक्षात, अनसिमेट्रिकल अल्केन, अनसिमेट्रिकल रिएजन रूल कोणता यूज करतो आपण, मार्कोनी-कुप्स रूल. आणि आपल्याला माहिती आहे मार्कोनी-कुप्स रूलमध्ये काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. पहा, ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्या 2 कार्बनचे काय तयार करायचे, कार्बोकॅटायन तयार करायचे. म्हणजे पहा, फक्त आपण काय करतोय, तर इथला डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड फक्त आपण रिमूव्ह करतोय. त्याच्यामुळे काय होणार, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल, हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल का हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल. पहा इथे किती अल्फा एच आहेत, तर इथे आहेत 3 अल्फा एच. पहा इकडे अल्फा एच किती आहेत, हे 3 आणि हे 3, टोटल किती झाले, 6 अल्फा एच झाले. म्हणजे पहा, हा जर तुम्ही कार्बोकॅटायन बघितला तर हा कोणता आहे, 2 डिग्री कार्बोकॅटायन. आणि हा जो कार्बोकॅटायन आहे तो कोणता आहे, 3 डिग्री कार्बोकॅटायन. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, 3 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. आणि त्यामुळे काय करायचं, 3 डिग्री कार्बोकॅटायन मेजर असल्यामुळं काय करायचं आपल्याला, तर हा जो Br मायनस आहे तो Br मायनस आपल्याला इथे अटॅच करायचा आहे. आणि आपल्याला हा जो H प्लस आहे तो H प्लस आपल्याला ह्या कार्बनटमला अटॅच करायचा आहे. मग अशा पद्धतीने जर आपण ॲडिशन केली तर काय होणार, पहा इथं काय अटॅच होणार, तर इथे अटॅच होणार Br आणि इथे अटॅच होणार H. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. आणि त्यामुळे आपल्याला कोणता ऑप्शन करेक्ट असेल, तर आपला सी ऑप्शन हा आपला करेक्ट ऑप्शन असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा, द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिएक्शन इज. तर ह्या रिएक्शनचा आपल्याला काय दिला आहे, एक मेजर प्रोडक्ट विचारलेला आहे. सॉरी, इथं अटॅच आहे Br, तर इथं काय अटॅच आहे Br. द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिएक्शन इज. हे जे रिएक्शन दिले ह्या रिएक्शनचा मेजर प्रोडक्ट आपल्याला विचारलेला आहे. पहा हा कंपाऊंड दिला आहे आणि याचे रिएक्शन केलं आहे Na+O- Me. म्हणजेच हा काय एक स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे म्हणजे एलिमिनेशन रिएक्शन आहे. कोणते एलिमिनेशन रिएक्शन आहे सांगा, E2 रिएक्शन आहे. एकदम सिम्पल आहे पाहिजे. E2 रिएक्शनमध्ये काय होतं, हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होतात. पाहता याच्यामध्ये ब्रोमीन हा काय आहे, लिव्हिंग ग्रुप आहे. लिव्हिंग ग्रुप ज्या कार्बनटमला अटॅच आहे तो कार्बनटम कोणता असतो, अल्फा कार्बनटम असतो. अल्फाचे शेजारी काय असतात, बेटा कार्बनटम असतात. हा आहे ॲडजसंटचा, दिस इज बेटा कार्बनटम. हा पण ॲडजसंटला आहे, दिस इज ऑल्सो बेटा कार्बनटम. 2 बेटा कार्बनटम आहेत. सपोज दिस इज बेटा 1 आणि दिस इज बेटा 2. हायड्रोजन कुठला रिमूव्ह करणार आपण, बेटा 2 वरती तर हायड्रोजन नाही आहे, कारण बेटा 2 कार्बनच्या ऑलरेडी व्हॅलन्सी 4 कंप्लीट आहेत. बेटा 1 वरती हायड्रोजन ॲटम आहे, त्यामुळे करणार बेटा 1चा H रिमूव्ह होणार आणि अल्फा कार्बनटमचा ब्रोमीन रिमूव्ह होणार. त्यामुळे करणार अल्फामध्ये आणि या बेटा 1मध्ये डबल बॉन्ड तयार होणार आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल. पहा हे 2 मिथाइल ग्रुप ॲज इट इज, इथे काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे अल्फाचा ब्रोमीन आणि बेटा 1चा एक H रिमूव्ह होणार. त्यामुळे अल्फामध्ये आणि बेटा 1मध्ये डबल बॉन्ड तयार होणार. आणि म्हणून कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ए ऑप्शन इज करेक्ट. हा जो आपल्याला क्वेश्चन विचारला होता तो क्वेश्चन आपल्याला विचारला होता 2019मध्ये आणि हा जो क्वेश्चन विचारला होता तो क्वेश्चन आपल्याला विचारला होता 2018मध्ये. पहा 5 नंबर क्वेश्चन आहे, विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड्स कॅनॉट गिव्ह इवन CB रिएक्शन. विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड्स कॅनॉट गिव्ह इवन CB रिएक्शन. म्हणजे खालीलपैकी कोणता कंपाऊंड हा इवन CB रिएक्शन शो करणार नाही आहे. तर इवन CB रिएक्शन आत्ता आपण पाहिली इवन CB रिएक्शन. तर इवन CB रिएक्शनच्या कंडिशन काय आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे बीटा कार्बनटमवरती काय असायला पाहिजे, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असायला पाहिजे. त्यानंतर
काय पाहिजे, स्ट्रॉंग बेस यूज केलेला पाहिजे. पहा इथं आपल्याला फक्त काय विचारलं आहे की कोणतं कंपाऊंड, म्हणजे फक्त आपल्याला कंपाऊंड दिलं, म्हणजे कंपाऊंडमध्ये काय असायला पाहिजे की बीटा कार्बोनेटमवरती एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असायला पाहिजे. आपण चेक करूया. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन ए आहे C6H5CH2CH2F. तर याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप कोणता आहे, F इज दी लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम कोणता असणार, अल्फा कार्बोनेटम असणार. त्याच्या शेजारी जो कार्बोनेटम आहे तो कोणता कार्बोनेटम असणार, बीटा कार्बोनेटम असणार. राईट. तर पहा ह्या बीटा कार्बोनेटमवरती काय अटॅच आहे, C6H5 आणि C6H5 हा एक काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. आणि त्यामुळे हा जो ए ऑप्शन आहे तो ए ऑप्शन E1 CB रिएक्शन शो करणार, म्हणजे हा कंपाऊंड E1 CB रिएक्शन शो करणार. आपल्याला काय विचारलं आहे, कॅनॉट गिव्ह E1 CB रिएक्शन, म्हणजे हा ऑप्शन आपला करेक्ट आहे का, नाही आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड पहा. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये काय पहा, तर याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप कोणता आहे तो तुम्हाला आधी आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. तर इथं लिव्हिंग ग्रुप कोणता आहे, OAC इज लिव्हिंग ग्रुप, ॲसिटेट आयन इज लिव्हिंग ग्रुप. हा ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम कोणता आहे, अल्फा कार्बोनेटम. त्याच्या ॲडजसंटला कोणता कार्बोनेटम असतो, बीटा कार्बोनेटम. दिस इज बीटा कार्बोनेटम. बीटा कार्बोनेटमवरती काय अटॅच आहे, हा NO2 ग्रुप अटॅच आहे. अँड NO2 इज स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. त्यामुळे हा पण कंपाऊंड E1 CB रिएक्शन शो करणार. म्हणजे बी ऑप्शन हे आपला आन्सर आहे का, नाही आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कॅनॉट गिव्ह E1 CB रिएक्शन, म्हणजे हा पण E1 CB रिएक्शन शो करणार, हा पण E1 CB रिएक्शन शो करणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर ऑप्शन सी पहा. ब्रोमीन इथे काय आहे, लिव्हिंग ग्रुप. BR इज लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम कोणता असणार, अल्फा कार्बोनेटम असणार. अल्फाच्या ॲडजसंटला कोणता कार्बोनेटम आहे, बीटा कार्बोनेटम आहे. तर ह्या बीटा कार्बोनेटमला काय अटॅच आहे, हा CH3. अँड CH3 इज नॉट इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. CH3 इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तर CH3 हा काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इथे बीटा कार्बोनेटमला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे सी ऑप्शन हा E1 CB रिएक्शन शो करणार नाही. हा कंपाऊंड कोणता आहे, 1 ब्रोमोप्रोपेन आहे. अँड दिस इज सी ऑप्शन इज करेक्ट. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, तर सी ऑप्शन हा करेक्ट आहे. कारण सी ऑप्शनमध्ये बीटा कार्बोनेटमवरती एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच नाही आहे, एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहे. आणि त्यामुळे हा E1 CB रिएक्शन शो करणार नाही आहे. डी पहा. फ्लोरीन इथं काय आहे, फ्लोरीन हा आहे लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे त्या कार्बोनेटमला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बोनेटम म्हणतो. दिस इज बीटा कार्बोनेटम. ह्या बीटा कार्बोनेटमला काय अटॅच आहे, हा PHC डबल बॉन्ड O ग्रुप अटॅच आहे. अँड दिस इज स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. दिस इज स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. त्यामुळे हा पण E1 CB रिएक्शन शो करणार आहे. आपल्याला काय विचारलं होतं, कॅन नॉट गिव्ह E1 CB रिएक्शन, म्हणजे ए E1 CB रिएक्शन शो करतो, B E1 CB रिएक्शन शो करतो, D E1 CB रिएक्शन शो करतो, C हा E1 CB रिएक्शन शो करत नाही आहे. देअरफॉर सी ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट दी एक्झाम्पल ऑफ E1 CB रिएक्शन. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट दी एक्झाम्पल ऑफ E1 CB रिएक्शन. खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल हे E1 CB रिएक्शनचं नाही आहे ते विचारलं आहे. बघूया आपण फर्स्ट ऑप्शन बघूया. तर याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप कोणता आहे, OH इज लिव्हिंग ग्रुप. OH ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बन कोणता असतो, अल्फा कार्बोनेटम असतो. त्याच्या ॲडजसंटला कोणता असतो, बीटा कार्बोनेटम असतो. बीटा कार्बोनेटमला काय अटॅच आहे, C डबल बॉन्ड O अटॅच आहे. आणि C डबल बॉन्ड O अटॅच आहे. त्यामुळे हा कोणती रिएक्शन शो करतो, E1 CB रिएक्शन शो करतो. आपल्याला काय विचारलं आहे, नॉट दी एक्झाम्पल ऑफ E1 CB रिएक्शन, म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे, E1 CB रिएक्शनचं एक्झाम्पल आहे E1 CB. त्यानंतर पहा बी ऑप्शन. तर ह्या बी ऑप्शनमध्ये OH ग्रुप ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो काय असणार, आपला अल्फा कार्बोनेटम असणार. कारण इथं रिएक्शन झाल्यानंतर काय अटॅच होणार आहे, OMS अटॅच होणार आहे. त्यामुळे इथं लिव्हिंग ग्रुप कुठे असणार आहे, अल्फा कार्बोनेटमला अटॅच असणार आहे. दिस इज बीटा कार्बोनेटम. बीटा कार्बोनेटमला काय अटॅच आहे, एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे हा पण काय शो करणार, E1 CB रिएक्शन शो करणार. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, नॉट दी एक्झाम्पल ऑफ E1 CB रिएक्शन. पहा सीमध्ये काय असणार आहे, दिस इज अल्फा कार्बोनेटम, दिस इज बेटा कार्बोनेटम, किंवा हा अल्फा होईल हा बेटा होईल. येथे लक्षात पहा, बेटा कार्बोनेटमला काय अटॅच आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे, C डबल बॉन्ड O. त्यामुळे हा पण
E1 CB रिएक्शन शो करणार. पहा डीमध्ये Cl हा लिव्हिंग ग्रुप आहे. दिस इज अल्फा कार्बनटम, दिस इज बेटा कार्बनटम, दिस इज ऑल्सो बेटा कार्बनटम. बीटा कार्बनेटमला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे का? तर बेटा कार्बनेटमला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच नाही आहे. त्यामुळे ह्या एक्झाम्पलमध्ये E1 CB रिएक्शन होईल का? नाही होणार. दिस इज नॉट दी एक्झाम्पल ऑफ E1 CB रिएक्शन. विच ऑप्शन इज करेक्ट? डी ऑप्शन इज करेक्ट. समजले? आता आपण जे क्वेश्चन्स पाहिले 6 क्वेश्चन, हे 6 क्वेश्चन कशावरती होते? E1 रिएक्शन, E2 रिएक्शन अँड E1 CB रिएक्शन. तर इथे आपण सेकंड रिएक्शन कंप्लीट केली. कोणती सेकंड रिएक्शन कंप्लीट केली आपण? इलिमिनेशन रिएक्शन कंप्लीट केली. आपण टोटल किती रिएक्शन्स पाहतोय? 3 रिएक्शन्स पाहतोय. फर्स्ट इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, सेकंड इज इलिमिनेशन रिएक्शन अँड थर्ड इज रिएक्शन विथ मेटल्स. तर याच्यामध्ये आपण 2 रिएक्शन कंप्लीट केलेत, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन रिएक्शन. इलिमिनेशन रिएक्शन आपण टोटल किती पाहिलं? 3 रिएक्शन पाहिलं आपण. फर्स्ट इज E1 रिएक्शन, सेकंड इज E2 रिएक्शन अँड थर्ड इज E1 CB रिएक्शन. स्टार्टिंगला पण आपण सांगितलं E1 कशी आयडेंटिफाय करायची, E2 कशी आयडेंटिफाय करायची आणि E1 CB कशी आयडेंटिफाय करायची, त्याच्यावरती आपण क्वेश्चनसुद्धा घेतलेले आहेत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.